2011 मध्ये पहिला कोर्स केला आणि त्यानंतर आणखी बरेच कोर्स केले आणि अभ्यासक्रम पूर्ण करून मी पूर्ण शिक्षण घेऊन पूर्ण अभ्यास करून नॉलेज घेऊन मी एक कॉलेज सुरू केलं आणि हॉस्पिटल सुरू केलं. या माध्यमातून बऱ्याच लोकांचे म्हणजे बऱ्याच नागरिकांचे आजार आपण दूर केलेत, आजारमुक्त त्यांना केलं आणि कॉलेज सुरू करून योग निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य आम्ही करतो. आणि आमचं स्लोगनच आहे, आता आमचं एक म्हणजे राष्ट्रीय एक संमेलन झालं, त्या संमेलनमध्ये आमचं एक स्लोगनच होतं की हर घर निसर्गोपचार पहुंचाना है, हर घर नॅचरोपॅथी पहुंचाना है और रोगमुक्त भारत बनाना आहे. तर या माध्यमातून आम्ही योग आणि निसर्गोपचाराचा जनजागृती किंवा घरोघरी पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर, जसं आता आपण म्हणालात की निसर्गातून उपचार करणं, हवा, पाणी, आकाश या संदर्भात आपण सुरुवातीला बोलले, तर विना औषध उपचार ही संकल्पना आपण आम्हाला सांगितली होती, तर ती नेमकी काय? बघा, बिना औषधी उपचार करता येतात हे सर्वसाधारण नागरिकांना एकदम कळत नाही किंवा त्यांना जाहिरातीच्या विळख्यात सर्व अडकलेले आहेत. जर समजा आपण जाहिरातीच्या विळख्यात नसतो तर आपण आज घरगुती उपाय करून किंवा निसर्गोपचार करून आपण आजारमुक्त झालो असतो. जसं आपण बऱ्याच प्रमाणात निसर्गोपचार करत असतो, फक्त माहित नाही की यालाच निसर्गोपचार म्हणतात. जसं आपण स्टीम घेतो किंवा आंघोळ करतो किंवा हात धुतो, पाय धुतो, तर हे निसर्गोपचार आहेत. किंवा आपण एखादा लेप लावतो, नैसर्गिक जे आपण करतो क्रिया. जसं आता आपण बघा, आधीच्या काळात मधमाशी चावल्यानंतर माती लावायची. माती म्हणजे काय झालं? माती म्हणजे हा नैसर्गिक गुणधर्म आहे मातीचा, आणि मातीच्या माध्यमातून आपण त्या जे आपल्याला मधमाशी चावलेली आहे ते मधमाशीचा जो जो काही दाह आहे तो कमी करण्याचं काम माती करतं. किंवा बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल की घाण पडलेली असेल त्या घाणीवर आपण माती टाकतो, किंवा ते घाण जो स्मेल आहे, जो वास आहे, तो कमी करण्याचं काम माती करतं. तर मातीमध्ये बरेच गुणधर्म आहेत आणि मातीच्या माध्यमातून आपण कोणताही आजार बरा करू शकतो. कोणताही म्हटलं म्हणजे कोणताही. जसं आईचं कार्य असतं, आई आपल्या सर्व बाळांना सामावून घेते. बाळ कितीही वाईट असेल तरी ते सामावून घेते, कारण की ते आई असते. तशीच धरती माता म्हटलेलं आहे. धरती माता कोणत्याही आजारी व्यक्तीला आजारमुक्त करू शकते. फक्त त्याची क्रिया माहीत असली पाहिजे, ते कसं त्याची पद्धत माहीत असली पाहिजे. आता आम्ही एकदम असं शेतातली माती घ्या आणि शरीराला लावा असं नाहीये. मडभात जेव्हा आपण देतो तेव्हा त्या मातीला आपण काही प्रक्रियेतून तिला जावं लागतं. त्यानंतर मग त्या मातीतून आपण पेशंटला लावून उपचार करू शकतो. पण आता जसं आपण म्हणालात की मातीमध्ये औषधी गुणधर्म असतात, पण आताचं जग जे आपण बघतो सर, की जिकडे तिकडे प्रदूषण झालेलं आहे आणि माती पण प्रदूषित दिसते आपल्याला. बरोबर. तर जसं आपण उदाहरण दिलं की मधमाशी चावली तर आपण त्याला लगेच माती लावतो, किंवा मुंगी चावली की आपण लगेच झाडातली माती लावून आपण हे करतो. पण ही माती शुद्ध आहे की नाही हे आपण दैनंदिन याच्यामध्ये कसं ओळखावं? बघा, माती संदर्भात आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात शिकवतो तर त्यामध्ये सांगितलं जाते